नमस्कार. मान्यवर व्यासपीठ, माझे प्रिय मित्रांनो आणि उपस्थित सर्वांना माझा मानाचा जय भीम, जय शिवराय, जय जिजाऊ. आज आपण अण्णाभाऊ यांच्या स्मृतिदिनानिमित्त साजरा करणार आहोत. 18 जुलै 1969ला हा मातेचा बुलंद आवाज आपल्यातून निघून गेला. पण अण्णाभाऊ साठे फक्त गेले नाहीत, ते आपल्या कवितेतून, लढ्यातून आणि विचारात आजही जिवंत आहेत. मित्रांनो, अण्णाभाऊ साठे कोण होते? ते शाहीर होते, कवी होते, कादंबरीकार होते आणि सर्वात महत्त्वाचे ते वंचितांचे, कष्टकऱ्यांचे आवाज होते. एक म्हणजे त्यांनी आपल्याला कलम आणि कुदळ दोन्ही वाचवली. अण्णाभाऊंनी सांगितलं, माझं लेखणी म्हणजे समाजाचा आरसाच आहे. फकीरा, चित्रा, वाऱ्यावरील वारू या कादंबऱ्यामधून त्यांनी गरीब शोषितेच दुःख जगासमोर आणले. ते म्हणतात, कलावंताने फक्त मनोरंजन करू नये, त्याने समाज जागवायला पाहिजे. संयुक्त महाराष्ट्रातील लढाईचे शाहीर, मुंबई आमचीच आहे हे घोषणागीत अण्णाभाऊंनी केलं. त्यांच्या पोवाड्याने, लावणीने लाखो लोक रस्त्यावर उतरले. भाषा टिकली, राज्य मिळाले. माणुसकीचा संदेश. अण्णाभाऊ जातीभेद, अन्याय यांच्याविरुद्ध शेवटपर्यंत लढले. ते म्हणायचे, माणूस मोठा झाला नाही पाहिजे, जातीने नव्हे तर कर्तृत्वाने झाला पाहिजे. आज अण्णाभाऊंच्या स्मृतिदिनात आपण करू साजरा. वाचा, लिहा, लढा, त्यांच्यासारख्या मेहनत करा, अन्यायाविरुद्ध आवाज उठवा आणि माणसाला माणूस म्हणून जगवा. शेवटी अण्णाभाऊंची जोड आठवतो, आम्ही कोण? आम्ही माणसं, आम्हाला न्याय पाहिजे. चला, अण्णाभाऊंच्या विचारांना अभिवादन करूया आणि त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी संकल्प करूया. धन्यवाद.